बोला. नमस्कार. मी तुम्हाला आज हिंदू आणि मुसलमान या दोघं समाजाच्याबद्दल जो व्हिडिओ तयार करतोय याच्यावर लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुम्हाला. कबीर साहेब काय सांगता, हिंदू घर ब्रह्मनावे मुसलमान घर काजी, राम रहीम एकही जाने न जाने सोपाजी. राम आणि रहीम एकच आहे बा असे कबीर साहेब सांगतात. परंतु आपल्या हिंदू धर्माचे धर्मगुरू मुसलमानाच्या खिलाफ भाषण देता, भडकाऊ भाषण, आणि मुसलमानाचे धर्मगुरू हिंदूंच्या खिलाफ भाषण देता, भडकाऊ भाषण. याच्यामुळे काय होतं, जे भाषण देणारे जे नेते असतात किंवा ते धर्मगुरू असतात ते तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर राहतात, त्यांच्या बंगल्यात बसतात, त्यांना सिक्युरिटी बी असते. पण सर्वसामान्य लोक आपण त्या भडकाऊ भाषणामुळे एकत्र येऊन सण दंगल घडवतो. अरे येड्या हो, यांचं ऐकून दंगल घडवू नका, कारण की आपलेच लेकरं बाई उघडे पडतात आणि आपण सर्वसामान्यच लोक त्या चंगराचंगरीमध्ये मरतो. तर कबीर तेच सांगता, हिंदू घर ब्रह्मनावे मुसलमान घर काजी, राम रहीम एकही जाने न जाने सोपाजी. म्हणजे राम रहीम हा एकच बा, जो याला ओळखणार नाही, याला जाणणार नाही, तो पाखंडी बा. आणि पुढे काय सांगता कबीर साहेब कि हिंदू घर ब्रह्मनावे मुसलमान घर काजी, राम रहीम एकही जाने न जाने सोपाजी. हिंदू मुसलमान करे सुनता तो हिंदू कान छिदावे, दोनों चोर मिल गए यारो बड़े मरत बेईमान. हिंदू घर ब्रह्मनावे मुसलमान घर काजी, राम रहीम एकही जाने न जाने सोपाजी. कहत कबीर सुन भाई साधु ये लोगों का बाना, सीधी बात कहने को जाओ तो सबने बुरा माना. कबीर सांगतात की बात हिंदू आणि मुसलमान हा एकच देवाचे सगळे हे लेकरं आहे बा. तर आपण विनाकारण कुठल्याही धर्मगुरूच्या सांगण्यावरून दंगल घडवू नका. आपल्याला धर्तरी राहायला एक आहे, आकाश एक आहे, चंद्र एक आहे, सूर्य एक आहे, श्वासोश्वास करण्यासाठी हवा एक आहे. मग परमेश्वर अनेक कसे काय झाले. तर यांच्या दोघांच्या भाषणामध्ये तुम्ही भडकू नका आणि तुमच्यामध्ये वाद निर्माण करू नका. एवढंच मला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.